नागपुरात 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार। 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका तयार। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक। मुख्यमंत्री शिंदेंबाबत अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, शिंदेंना शिवीगाळही केली नाही, मी माझ्या वक्तव्यावर ठाम, दत्ता दळवी यांची प्रतिक्रिया। तर दत्ता दळवींनी वापरलेला शब्द धर्मवीर चित्रपटातला आहे। धर्मवीर चित्रपटात वापरलेला शब्द चुकीचा असेल तर निर्मात्यांसह प्रायोजकांवरही गुन्हा दाखल करा, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। नारायण राणे आणि त्यांची नेपाळी मुलं खालच्या शब्दात टीका करतात। सत्तारांनी सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केली, त्यांना का अटक केली नाही, संजय राऊतांचा सवाल। संसदेचं हिवाळी अधिवेशन 4 तारखेपासून। केंद्र सरकार ओबीसी घटकांसंदर्भात मोठी घोषणा करणार। महाराष्ट्रातील सध्याच्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चेची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात मंत्रालयात बैठक। बैठकीमध्ये आज शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष। आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली, सूत्रांची माहिती। आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाण्याची शक्यता। मराठा आरक्षणाबाबत अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे मोठी घोषणा करण्याची शक्यता। भुजबळांनी संयम बाळगण्याची गरज, एकतर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घ्यावी। राधाकृष्ण विखे पाटील यांचा भुजबळांवर निशाणा। शिवसेना आमदार अपात्रतेवर आज दुपारी 12:30 वाजता सुनावणी। विधिमंडळात सलग 5 दिवस सुनावणी होणार। तर ठाकरे गटाची कागदपत्र खोटी, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी कुणाची, निवडणूक आयोगात आज दुपारी 4 वाजता सुनावणी। शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड सुनावणीला हजर राहणार। जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होणार। 22 किंवा 23 जानेवारीला ठाकरे गटाचं अधिवेशन होण्याची शक्यता। आज रात्री 8 वाजता मातोश्रीवर ठाकरे गटाच्या विधान परिषद आणि विधानसभा आमदारांची बैठक। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। कर्जतमध्ये आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची निर्धार सभा। सुधाकर घारेंकडून सभेचं आयोजन। हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सभेला उपस्थित राहण्याचा अंदाज। गद्दार हृदय सम्राट स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणवून घेतात। एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला हवा, संजय राऊतांची मागणी। सरकार नालायक आहे तर त्यांना नालायकच म्हणणार ना, संजय राऊतांची सरकारवर टीका। तर नालायक हा शब्द असंसदीय नसल्याचंही राऊतांचं स्पष्टीकरण। तुमचे लोक थांबवा, मी सबुरीनं घेतो, जरांगे पाटलांचं प्रफुल्ल पटेलांना आवाहन। तर तुमचे लोक खूप फडफड करतायत, जरांगेंची विरोधकांवर टीका। 8 तारखेपर्यंत सरकारकडून टाइम बॉन्ड मिळणार, तोपर्यंत आम्ही वाट पाहणार, जरांगेंची भूमिका। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात संजीव ठाकूरांची चौकशी होण्याची शक्यता। पुणे पोलीस संजीव ठाकूरांची चौकशी करणार। पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर रवींद्र धंगेकरांचं आंदोलन। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। राज्य सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावर धनगर समाजाचा रास्ता रोको। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी अंमलबजावणी करण्याची मागणी। महायुतीत माढा विधानसभेच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता। अजित पवार गटानं बबनराव शिंदेंना तिकीट दिल्यास संजय कोकाटेंचीही शिंदेंविरोधात निवडणूक लढण्याची भूमिका। जनता उपाशी मेली तरी चालेल, झगमगाट दिसायला पाहिजे। मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामावरून ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांची सरकारवर टीका। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी। मुंबई पोलिसांनी घेतला सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडेला जामीन मंजूर। शिक्षण विभागात नोकरी लावण्याचा आमिष दाखवत 5 कोटींची फसवणूक केल्याचा दराडेवर आरोप। सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल। फसवणुकीसह पीएफ मध्ये घोटाळा केल्याचा नवलेंवर आरोप। नवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम वापरल्याचा त्यांच्यावर आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आणि त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत जोरदार तयारी। रस्त्यांचं डांबरीकरण करून रस्ते चकाचक करण्याला वेग। छगन भुजबळ उद्या नाशिकच्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार। मंत्रिमंडळाची बैठक संपवून भुजबळ आजच नाशिकला रवाना होणार।
वाशिमच्या काटा गावात 5 डिसेंबरला जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन. विदर्भात बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यात जरांगे पाटलांच्या सभा होणार. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. आजपासून प्रत्येक गाडीची तपासणी. मुंबई गोवा महामार्गावरील ठेकेदार पुन्हा बदलला. आरवली ते काटे या पॅकेजसाठी नवीन ठेकेदार नेमण्यास परवानगी आणि 35%च काम पूर्ण झाल्यानं दुसऱ्यांदा बदलला ठेकेदार. एसआरए विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका. बीएमसीचे अधिकार एसआरए प्राधिकरणाला देता येणार नाहीत, याचिकाकर्त्यांचा दावा. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होण्याची शक्यता. राज्यात 7,000 कृषी सहाय्यकांकडून पंचनामे सुरू. बुलढाण्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून पीक नुकसानीची पाहणी. अवकाळीसह गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान. येणाऱ्या अधिवेशनात या संदर्भात आवाज उठवणार असल्याचं दानवेंचं आश्वासन. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप औराद परिसरात अवकाळी पाऊस. पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, कांदा आणि तूर तसंच मक्याचंही नुकसान. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसामुळे कापसाला फटका. कापूस भिजल्यानं त्याचा दरावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता. मदतीची शेतकऱ्यांची मागणी. नागपूरसह विदर्भात धान पिकाला अवकाळीचा मोठा फटका. ज्वारी, गहू आणि हरभरा यासह भाजीपाला आणि तूर पिकांचं मोठं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा. पुसदच्या भोजला गावातील शेतकरी निखिल ठाकरेंची केळीची बाग पावसामुळे भुईसपाट, तर उमरखेड आणि महागावमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या खेडसह जुन्नर तालुक्यात वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. कधी अवकाळी, कधी उष्णता, तर कधी गारठ्यांमुळे पिकं धोक्यात. नागपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकाचं सर्वाधिक नुकसान. रामटेक आणि मौदा तालुक्यात कापणीला आलेलं पीक आडवं. सोलापुरात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बाजार समितीत लिलावासाठी आलेला कांदा भिजल्यानं शेतकरी हवालदिल. पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारात 400 क्विंटल कांद्याला सध्या प्रति क्विंटल 1,500 ते 3,500 रुपयांचा दर. नंदुरबार जिल्ह्याला अवकाळीचा जोरदार फटका. 2,000हून अधिक हेक्टरवरील पिकांचं नुकसान. शहादा तालुक्यात सर्वाधिक नुकसान. सोलापुरात नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं एका तरुणाचा मृत्यू. जोडभावी पेठ परिसरातली ही धक्कादायक घटना. सलाम दलाल असं या तरुणाचं नाव. अकोल्यातील बाळापूर तालुक्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शासनानं आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचं तहसीलदारांना निवेदन. लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान. नाशिकच्या मनमाडमध्ये झालेल्या पाऊस आणि गारपिटीचा पक्ष्यांनाही फटका. सटवाई नाला भागात गारांच्या मारांमुळे अनेक पक्षी मृत्युमुखी. नाशिकच्या मनमाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकं भुईसपाट आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यातील 10 मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. पंचनामे करून एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली. दादरमध्ये कांद्याला 60 रुपये तर टोमॅटोला 50 रुपये किलोचा दर. पुण्यातील ग्रामीण भागात कोथिंबीर आणि मेथीची मोठ्या प्रमाणावर लागवड. आवक वाढल्यानं कोथिंबीर आणि मेथीला मिळतोय कवडी मोल भाव. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरण 100% भरलं. सिंचन विभागासह नागरिकांना दिलासा. मुंबईतील चेंबूरमध्ये सिलिंडरच्या स्फोटामुळे 2 मजली घर कोसळलं. घर कोसळल्यानं 4 जण गंभीर जखमी. जखमींवर जवळच्याच शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू. भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा. पुणे रेल्वे स्थानकावरच प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था. चेन्नईवरून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेमधला हा प्रकार. प्रवाशांची प्रकृती आता स्थिर. पुण्यातील आळंदी परिसरातून 59 बेकायदेशीर घरगुती गॅस सिलिंडर जप्त. एकाला अटक आणि आरोपीकडून 62,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीच्या तिवसातील सराफा व्यावसायिकाची हत्या करून 75 लाख रुपये लुटणारा गजाआड. रोशन तांबटकर असं आरोपीचं नाव. अमरावतीच्या हमालपुरा भागातील धक्कादायक घटना समोर. 12 वर्षीय मुलाला विष पाजून आईनं स्वतःही घेतलं विष. दोघांचाही मृत्यू. नाशिकच्या सिडकोतील उत्तमनगर परिसरात घरफोडी. 50 ते 60 हजारांचा मुद्देमाल चोरीला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 महिन्यात 37 हत्यांच्या घटनांची नोंद. हत्या प्रकरणातील बहुतांश आरोपींना अटक.
डोंबिवलीच्या खोनी पलावा परिसरात 2 तरुणांकडून एमडी ड्रग्ज जप्त, तर दोघांकडून 2.5 लाखांची रक्कमही पोलिसांच्या ताब्यात. डोंबिवलीतील जिओ गॅलरीमध्ये कोयत्याचा धाक दाखवून आयफोन चोरण्याचा प्रयत्न. कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत आरडाओरड केल्यानं चोरट्यानं पळ काढला. पुण्याच्या कोंढव्यात पारगेनगरमध्ये गॅसची पाईपलाईन फुटून भीषण आग. रस्त्यावर खोदकाम सुरू असताना ही घटना. अर्ध्या तासानंतर आग नियंत्रणात. पुण्याच्या नऱ्हेमध्ये एका गॅरेजमधील 10 वाहनांना रात्रीच्या सुमारास आग. आगीत 4 कार आणि 6 बाईक जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नाशिक शहरातील टवाळखोरांसह संशयित गुन्हेगारांवर पोलिसांची धडक कारवाई. नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून कडक कारवाईचे आदेश. नाशिकच्या येवला तालुक्यात दूध दर वाढीसाठी प्रहार संघटना आक्रमक. मंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत बनावट दूध उत्पादनाबाबत सरकारनं कठोर कारवाई करण्याची मागणी. यवतमाळच्या पिंपळगाव आणि भालर या ठिकाणी नागरिकांचा रास्ता रोको. रस्त्यावरील डम्पिंगमुळे नागरिकांना त्रास. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. महाराष्ट्र विकास सेनेचा अकलूज नगर परिषदेवर मोर्चा. बोरवेलसह विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. वाशिम जिल्ह्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात शिवसेनेची धडक कारवाई. प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याची मागणी. हिरड्याची सरकारी खरेदी करून किफायतशीर दर द्यावा. अखिल भारतीय किसान सभेची मागणी. किसान सभेकडून धरणे आंदोलन करत तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन. सोलापूरच्या करमाळ्यातील मकाई कारखान्यानं ऊसाचं बिल न दिल्यानं शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. कारखान्यानं मागील वर्षाचं बिल अद्याप दिलेलं नसल्यानं शेतकरी आक्रमक. अहमदनगरमधील कोपरगाव बाजार समितीत पायाभूत सुविधांचा अभाव. कोणत्याही सुविधा नसताना बाजार समितीकडून पैशांची वसुली. शेतकरी त्याविरोधात आक्रमक. पुण्याच्या भोरमधील नाटंबी ग्रामपंचायतीच्या 7 पैकी 5 सदस्यांचा राजीनामा. परस्पर उपसरपंचांची निवड केल्यानं अंतर्गत वादातून राजीनामा. महाबळेश्वरमधील भिलारमध्ये रानगव्यांचा उच्छाद. गेळेवाडी आणि कासवडमधील स्ट्रॉबेरी बागांचं रानगव्यांकडून नुकसान. पुण्यातील आळेफाट्यातील सिद्धिविनायक सोसायटीत फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद. शिकारीच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यानं पाण्याचं नियोजन करण्याचं प्रशासनाकडून आवाहन. पाणी टंचाईचे आराखडे तयार करून त्याला मंजुरी देण्याच्या पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रशासनाला सूचना. कोकणातील किनारपट्टीवरच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी एनओसीची अट शिथिल. मात्र 3000 चौरस फुटांपर्यंत बांधकाम असणं अनिवार्य. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची उभारणी. कक्षामध्ये आतापर्यंत 357 प्रकरणं दाखल. 275 प्रकरणं निकाली काढण्यात आली.